नमस्कार. आजची तारीख आहे 4 एप्रिल 2026. आता बघा, हा फक्त एक साधा दिवस नाहीये. आज आपण या एका दिवसातल्या 4 मोठ्या बातम्या पाहणार आहोत आणि त्यातून आपल्याला समजेल की जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्यासमोर कोणती मोठी आव्हानं आहेत आणि त्यावर किती हटके उपाय शोधले जात आहेत. तर विचार करण्यासारखा प्रश्न हाच आहे की आपण ज्या बातम्या रोज वाचतो किंवा पाहतो त्या फक्त बातम्या असतात का, की त्या आपल्याला भविष्यात येणाऱ्या मोठ्या समस्या आणि त्यावर शोधल्या जाणाऱ्या क्रिएटिव्ह सोल्युशन्सची एक झलक देतात. चला तर मग आज हेच समजून घेऊया. चला आपण या 4 मोठ्या घडामोडींमध्ये जरा खोलवर जाऊया आणि हे पाहूया की या प्रत्येक घटनेमागे कोणती मोठी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपली पहिली बातमी आपल्याला घेऊन जाते इंडोनेशियामध्ये. मुलांचं संरक्षण या विषयावर त्यांनी एक असं पाऊल उचललंय जे खरंच खूप धाडसी आहे. तर मग मूळ समस्या काय आहे? ती आहे ऑनलाईन शोषण. आजच्या या डिजिटल जगात मुलांसाठी हा धोका दिवसेंदिवस वाढतोय. आणि हे आव्हान फक्त इंडोनेशियापुरतं नाही, तर खरं तर संपूर्ण जगासमोर उभं ठाकलंय. पण इंडोनेशियाने जो निर्णय घेतलाय ना, तो खूपच वेगळा आहे. म्हणजे बघा, बाकीचे देश काय करत आहेत? नियम बनवत आहेत, कंट्रोल करायचा प्रयत्न करत आहेत. पण इंडोनेशियाने काय केलं? त्यांनी थेट सोशल मीडियावरच बंदी आणली, मुलांच्या संरक्षणासाठी. आणि असं करणारं ते साऊथ ईस्ट आशियामधलं पहिलं राष्ट्र ठरलं आहे. एक मोठं पाऊल आहे हे. आता आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या घडामोडीकडे, होर्मुझची सामुद्रधुनी. ही जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी एका जीवनरेषेसारखी आहे आणि तिला सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आलं आहे. इथे संकट असं उभं राहिलं की इराणने होर्मुझची सामुद्रधुनीच ब्लॉक केली. आता ह्या एका कृतीमुळे काय झालं तर संपूर्ण जगाचा तेल पुरवठा धोक्यात आला आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर खूप मोठं संकट येण्याची शक्यता निर्माण झाली. या संकटाचा सामना करण्यासाठी जगाने जो प्रतिसाद दिला तो प्रचंड होता. तब्बल 40 देश एकत्र आले. हा आकडाच आपल्याला सांगतो की ही समस्या किती गंभीर होती आणि जागतिक सहकार्य किती महत्त्वाचं ठरू शकतं. या आघाडीचं नेतृत्व करतंय ब्रिटन आणि त्यात भारत, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, UAE यांसारखे मोठे देश सहभागी आहेत. यावरूनच आपल्याला या सहकार्याची व्याप्ती लक्षात येते. आणि या सगळ्या 40 देशांचं उद्दिष्ट एकच होतं, अगदी स्पष्ट. ते म्हणजे जलवाहतुकीचं स्वातंत्र्य पुन्हा एकदा स्थापित करायचं. चला आता भारतात येऊया, एका अशा बातमीकडे जी तंत्रज्ञानाच्या जगात एक मोठी झेप आहे. आंध्र प्रदेशमध्ये भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटर सादर होतोय. पण इथे एक प्रश्न नक्कीच येतो की आपल्याला म्हणजे भारताला या क्वांटम कॉम्प्युटरची नेमकी गरज आहे तरी का? म्हणजे असं काय खास आहे या टेक्नॉलॉजीमध्ये? याचं उत्तर सोपं आहे. क्वांटम कम्प्युटर म्हणजे एक असा कम्प्युटर जो इतका शक्तिशाली आहे की आजच्या सुपर कम्प्युटरलाही ज्या समस्या सोडवणं अशक्य वाटतं त्या तो चुटकीसरशी सोडवू शकतो. हा जो अमरावती क्वांटम व्हॅली प्रोजेक्ट आहे ना, त्याची उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे 14 एप्रिल 2026ला हा कम्प्युटर सुरू करायचा. दुसरं, यातून आपल्या राष्ट्रीय क्वांटम मिशनला गती द्यायची. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे या भविष्याच्या तंत्रज्ञानात भारताला आत्मनिर्भर बनवायचं. आणि आता आपली शेवटची पण तितकीच इंटरेस्टिंग बातमी. इथे आपल्या प्राचीन ज्ञानाची भेट होतीये, ती थेट अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. यातली खरी अडचण होती भाषेची. आपलं आयुर्वेदाचं जे मौल्यवान ज्ञान आहे ते काही ठराविक भाषांमध्येच बंदिस्त होतं. त्यामुळे ते बहुसंख्य लोकांपर्यंत पोचूच शकत नव्हतं. आणि याच समस्येवर एक जबरदस्त उपाय शोधला गेला आहे. अनुवादिनी नावाचा एक AI इनिशिएटिव्ह. टेक्नॉलॉजीचा किती उत्तम वापर आहे हा. हा जो अनुवादिनी उपक्रम आहे तो CCRAS म्हणजेच सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेसच्या भागीदारीतून साकारला आहे. याचा मुख्य उद्देश आहे पुराव्यावर आधारित आयुर्वेदाला प्रोत्साहन देणं आणि जे अस्सल आरोग्यविषयक ज्ञान आहे ते देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांपर्यंत पोचवणं. आणि हे ज्ञान किती भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे माहितीये? तब्बल 13 वेगवेगळ्या भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये. जरा विचार करा, यामुळे आयुर्वेदाचं ज्ञान खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचणार आहे. तर मग बघा, सामाजिक धोरणं, जागतिक सुरक्षा, भविष्यातलं तंत्रज्ञान आणि आपलं प्राचीन ज्ञान या सगळ्या क्षेत्रांमधून 4 एप्रिल हा एकच दिवस आपल्याला हे दाखवून देतो की जग थांबलेलं नाहीये, तर प्रत्येक आव्हानावर सक्रियपणे उपाय शोधत आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, या 4ही मोठ्या घडामोडी पाहिल्यावर
आपल्यापैकी प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनावर यातली कोणती घडामोड सर्वात मोठा आणि दूरगामी परिणाम करेल असं वाटतं? यावर नक्की विचार करा.